झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. देवाचे एवढे मिस कॉल ऑडिओ नव्हते. फादर, अहो केव्हापासून तुम्हाला फोन करतोय, लागतच नाही. पण ते जाऊ दे, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सावली सापडली फादर. वा, थँक्यू देवा, थँक्यू थँक्यू. शेवटी विठ्ठलाच्या मनात आणि त्या दोघांच्या नशिबात जे होतं तेच झालं. देवा तुमचं लक्ष आहे. हलका हलका आले. काय झालं? हलका सावली सापडली, काय? घरी आली. हा, आपल्याला तिला भेटायला जायला हवा. चल. अहो सापडली ना आता, मग कुठे जायचं आता? मग तिकडे जायला नको, गरज आहे ना आपली तिथे. चल. ऐका म्हणजे मी तुमच्या भावना समजू शकते, पण तिला भेटायला आपण आता तिच्या घरी गेलं तर जावंच लागणार. तिला भेटायला जावंच लागणार. त्या तिलोत्तमा मेहेंदळेला कळायला हवं ना. तिच्या घरची हवा जरी बदलली ना तर पहिली खबर या जगन्नाथला लागते. तिच्या बारीक सारीक गोष्टींवर या जगन्नाथचं लक्ष आहे हे तिला समजायला हवं. त्यात माझी पोरगी इतके दिवस बाहेर होती, कुठे होती, कुठल्या परिस्थितीत होती, तिला ह्या सगळ्या याच्यात काय काय भोगावं लागलं याची चौकशी नको करायला. मला माझ्या लेकीला भेटल्याशिवाय तर काय आता चैन पडत नाही. चल. आई, मला वाटतं याच्या पुढे अजून काही पुरावे द्यायची गरज नाहीये. तू तुझा शब्द पाळशील याची खात्री आहे मला. तुझं म्हणणं आहे की ऐश्वर्या खोटं बोलतेय? आपली ऐश्वर्या, तू म्हणतोय जर चुकून झालं की ती मुलगी खरी आहे हे सिद्ध झालं आणि ही खोटी आहे, असं जर का झालंच तर ऐश्वर्याला मी शिक्षा देते. मुस्कटात देईन तिच्या. मॉम, नील, शट अप. नील, ऐश्वर्या, यावर काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे? प्रेमात, संसारात काही गोष्टी समजून घेतात, काही गोष्टी ऍडजस्ट करतात. त्या मी केल्या तुझ्यासाठी, मी केल्या. आणि तू काय केलं? या ताला उतरलीस. अगं तुझ्यामुळे तिच्या जीवावर बेत असतं ऐश्वर्या. तुझ्याशी काय बोलणार? तुझ्या या घाणेरड्या स्वभावामुळे ना देवाने आजवर आपल्याला मूल नाही दिलं. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं मला. मला सुद्धा अंधारात ठेवलं नाही. म्हणजे ही सावली आहे चुकीची, पण ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही खोट्याचा का वापर केला? तुमच्यामुळे माझंही नाव खराब होतं या घरात. सावलीची चूक नाहीये यात. सावली निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे. मला फरक नाही पडत ती दोषी असली काय की निर्दोष असली काय. बट दिस इज नॉट ओव्हर येट.
शेवटी सत्याचा विजय होतो हेच खरं. सावली वहिनी, तुला किती मिस केलं माहितीये? या मूर्ख मुलीमुळे आजवर माझा खूप वेळा अपमान झाला, पण आज माझ्या नवऱ्याने सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारले. इतका मोठा अपमान माझा कधीच नव्हता झाला. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. साऊ, दादा, साऊ, काय विचार करून निघून गेली होतीस? एकदा सुद्धा तुला या भावाचा विचार करावासा नाही वाटला? अप्पूचा, बाबांचा, आईचा कुणाचाच विचार नाही केला असतो. कुठं फिरत होतीस एकटी? कुठं भटकत होतीस? अगं जाण्या अगोदर मला नाही सांगता आलं का तुला? नुसतं जीवाला घोर लावून ठेवलास. आता प्रसंगच असा होता की की मला कळत नव्हतं मी कुठं जावं, काय करावं. म्हणून मला वाटेल त्या दिशेने निघून गेले मी. मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. अगं साऊ, मान्य आहे. प्रथेप्रमाणे पोरीचं लग्न झालं की तिचं माहेर सुटत, पण तुझ्या या गरीब दादाचं घर तुझ्यासाठी कधीच तुटणार नाही. मग का नाही गेली तू घरी? हक्कानं जायचं होतंस ना. तू घरी गेली नाहीस त्याचं मला किती दुःख वाटलं. मला माझीच लाज वाटायला लागली. अशा अडचणीच्या वेळी माझ्या बहिणीला तिच्या माहेरी जायची लाज वाटते. काय कमावलं मी? सांग ना साऊ, काय कमावलं? कुठल्या तोंडानं गेले असते मी घरी? आबांना काय सांगितलं असतं की की मी सासरहून माहेरी का आले? आणि जर असं अचानक गेले असते तर त्यांना असं वाटलं असतं की नक्कीच काहीतरी गंभीर झालंय म्हणून मी नाही गेले. सारंग सर इतके नाराज झाले होते ना, मला सुचत नव्हतं काय करू. मला कळत नव्हतं कुठे जाऊ, म्हणून निघून गेले. बर, ठीक आहे. आता ते झालं ना, ते झालं. परत असं नाही करायचं. असं कुठे बी जायचं नाही. थांब, आता घरच्यांशी एकदा बोल, त्यांना बरं वाटेल. लावतो फोन. तूच बोल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज